तर कराडला मकोका लावल्यानंतर नेमक्या काय प्रतिक्रिया उमटल्यात पाहूया। वाल्मिक कराडवर मकोका लावण्यात आलाय, तर सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात ताबा द्या यासाठीचा अर्ज सीआयडीनं केज कोर्टाकडे केलाय। वाल्मिक कराडवर हत्येचा कट रचल्याचा आरोप असल्याचं एसआयटी म्हणाली। संतोष देशमुखांच्या हत्येमध्ये जो कोणी असेल त्याला सोडणार नसल्याचं मुख्यमंत्री म्हणाल्याचं धस म्हणाले। एसआयटीनं या ठिकाणी त्यांचं काम दाखवलंय आणि त्यांनी नियमाप्रमाणे जे कडी जोडलेली असेल, पोलिसांच्या कडीमध्ये जे जे लोक सापडतील ते लोक त्याच्यामध्ये येतील। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात कुणालाही सोडलं जाणार नाही ही सरकारची भूमिका असल्याचं मंत्री शंभूराज देसाईंनी म्हटलंय। कठोर कारवाई केली जाईल आणि कुणालाही सोडलं जाणार नाही। त्याप्रमाणे जे जे कोणी ह्याच्यात थेट किंवा अप्रत्यक्ष जे कोणाचा सहभाग असेल त्यातला एकही माणूस सुटणार नाही किंवा सोडला जाणार नाही ही सरकारची भूमिका आहे। तर तपासाची गाडी आता कुठेतरी रुळावर येईल, तपासाची दिशा योग्य दिशेला जाईल अशी प्रतिक्रिया अंजली दमानी यांनी दिली आहे। वाल्मिक कराड यांना तिथून घेऊन आता त्यांच्यावर मकोका लावून मकोका कोर्टापुढे त्यांना आता सादर करण्यात येत आहे। ते ऐकून थोडंसं तरी बरं वाटलं, कारण आता गाडी कुठेतरी रुळावर येईल आणि जी तपासाची जी दिशा आहे ती आता कुठे योग्य दिशेला जाईल। जंगल राज्यामुळे महाराष्ट्राची बदनामी होते, जनतेच्या प्रश्नावरून मूळ मुद्दा भरकटवण्यासाठी हे बीड परळीचं प्रकरण सुरू असल्याची टीका नाना पटोलेंनी केली। सांगायचं तात्पर्य असं की हे सगळे जनतेचं मूळ मुद्द्याला डायव्हर्ट करण्यासाठी या सरकारने बीड आणि उस्मानाबाद या प्रकरणाला त्या पद्धतीचं तापवत ठेवून मकोका लावण्यात उशीर झाल्याची टीका दीपक केदार यांनी केली। कुणाच्या दबावानं झालाय हा प्रश्न असून धनंजय मुंडेंना मंत्रिमंडळात ठेवू नका अशी मागणी दीपक केदार यांनी केली। हा जो काही मोका लागलाय त्याला उशीर झालेला आहे आणि कुणाच्या दबावामुळे झालाय हा प्रश्न आहे। म्हणून आम्ही म्हणतोय की धनंजय मुंडे यांना मंत्रिमंडळामध्ये ठेवू नका, कारण कुठेतरी दबाव असल्याशिवाय एवढा विलंब होत नाही। दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस आणि प्रशासनावर आमचा विश्वास असल्याची प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली। मकोका लावावा हीच मागणी आमची होती असंही धनंजय देशमुख म्हणाले। आमचा पोलीस प्रशासनावर विश्वास आहे, आमचा मुख्यमंत्री साहेबांवर विश्वास आहे आणि आमचं जे यंत्रणा कार्यरत आहेत त्यांच्यावर विश्वास आहे आणि आमची मागणी जी आहे ती हीच आहे की अजून ह्याच्यामध्ये कोण आहेत ते सगळ्यांना 302 आणि मकोकामध्ये घेण्यात यावं।